So, dear friends, today we see the last part of this topic, that is magnetism. Now, today we see the ferromagnetism. So, now you know that what are the four ferromagnnetic substances? The ferromagnnetic substance is a substance which is strongly attracted by the magnet, called as a ferromagnetic substance. For example, iron, cobalt, and nickel, etc., are the ferromagnetic substances because these substances are strongly attracted by the magnet. Now we'll see what is the difference between the paramagnetic substance and ferromagnetic substance. Now, as you know that the in paramagnetic substance, individual atom possess the dipole moment. पॅरामेट्रिक सबस्टन्समध्ये काय प्रत्येक ॲटम हा डायपोल मोमेंटमध्ये एकाच, पण काय होतं की हे सगळे ॲटम रँडमली ओरिएंटेड असतात. प्रत्येक ॲटमची डायरेक्शन, मॅग्नेटिक मोमेंटची डायरेक्शन ही वेगवेगळी असते. अँड देअर फोर दे कॅन्सल इच अदर्स इफेक्ट अँड देअर फोर नेट मॅग्नेटायझेशन पजेस बाय दॅट सबस्टन्स इज झिरो. बघा कसं की काय सांगितलं त्यांनी की पॅरामेट्रिक सबस्टन्समध्ये इंडिव्हिज्युअल ॲटम असतो त्याला मॅग्नेटिक डायपोल मोमेंट असते, हे आपण पाहिले. पण ह्या डायपोल मोमेंटची डायरेक्शन प्रत्येक ॲटमची डायरेक्शन ही वेगवेगळी असते आणि त्यामुळे दे कॅन्सल इच अदर्स वेट अँड दॅट सबस्टन्स पजेस झिरो नेट मॅग्नेटिक मोमेंट. सो दिस इज पॅरामेट्रिक. बट इन केस ऑफ ferromagnetic substance, what happened? The paramagnetic substance possess the certain regions. Those regions are called as domains. Now, for example, in this figure, I have shown this is a domain. This is one domain. आता ह्या डोमेनमध्ये असे ॲटम्स असतात की ज्यांची डायरेक्शन एक असते. म्हणजे प्रत्येक टू सबस्टन्स अनेक वेगवेगळ्या ग्रुप ऑफ ॲटम्सनी डिवाइड केलेला असतो. मग त्यात एका ग्रुपची डायरेक्शन एका बाजूला असते, एकच डायरेक्शन असते. मग ते एक स्वतःचं रिजन फॉर्म करतात. दुसरा डोमेन आहे त्याची डायरेक्शन अपोजिट असते. त्याच्यातल्या असलेल्या ॲटमची डायरेक्शन वेगळी असते, पण सगळ्या ॲटमची डायरेक्शन सारखीच असते त्या डोमेनमधल्या. म्हणजे प्रत्येक डोमेनमध्ये जे ॲटम्स असतात त्यांची डायरेक्शन ही सारखी असते. मग त्या ॲटमची डायरेक्शन म्हणजे डायरेक्शन ऑफ द डोमेन. बट व्हॉट हॅपन, द डायरेक्शन ऑफ these domains are randomly oriented. We can say that domains are randomly oriented. बघा फरक काय. इथं आता ग्रुप ऑफ ॲटम्स आहेत, ते स्वतःचं एक रिजन फॉर्म करतात का बाबा त्यांची डायरेक्शन सेम आहे, मग त्याला म्हणायचं डोमेन. सो इन दिस वे पॅरामेट्रिक सबस्टन्सेस आर डिवायडेड इंटू नंबर ऑफ डोमेन्स. सो व्हॉट हॅपन इन ॲब्सेन्स ऑफ एक्सटर्नल फील्ड, व्हॉट हॅपन्स, दिस सबस्टन्स दे कॅन्सल इच अदर्स इफेक्ट, नो डाऊट. पण काय होतं की काय डोमेनची डायरेक्शन काय जास्त डोमेन जे असतील त्याची डायरेक्शन एखाद्या सारखी असेल, हे आता इकडं हे दोनची सारखी असते. त्यामुळे काय होतं की ज्यांची डायरेक्शन सारखी असते त्यामुळे ह्या सबस्टन्सला नेट मॅग्नेटिक मोमेंट प्राप्त होते. कारण 3 ते 4 रिजन असे असतील की त्याची डायरेक्शन सारखी असेल. अँड देअरफॉर इन ॲब्सेन्स ऑफ एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड दॅट सबस्टन्स पजेस नेट मॅग्नेटिक मोमेंट. म्हणजे एक्सटर्नल फील्ड तुम्ही अप्लाय करा किंवा न करा, पण त्या सबस्टन्सला मॅग्नेटिक मोमेंट असते आणि त्याला म्हणायचं स्पॉन्टॅनियस मॅग्नेटायझेशन. स्पॉन्टॅनियस मॅग्नेटायझेशन म्हणजे काय की कुठलीही मॅग्नेटिक फील्ड न लावता त्या सबस्टन्समध्ये मॅग्नेटिक प्रॉपर्टीज असतात, त्याला म्हणायचं स्पॉन्टॅनियस मॅग्नेटायझेशन, MS म्हणायचं त्याला. अँड सो दिस इज सो शो. म्हणजे पण ती मॅग्नेटायझेशन जी असते, मॅग्नेटिक मुवमेंट असते ना, ती कमी असते. Now we'll see what will happen when we apply the external magnetic field, suppose H. So what if when all the domains are directed in the direction of the magnetic field, and therefore the substance possess the large amount of magnetic moment, or strong magnetization of the substance takes place, or force ferromagnetic substance. So substance possess net magnetic moment, or we can say that the strong magnetization of that substance takes place. So this is another thing. Now we'll see so this is one thing. Now one thing is that
आता आपण मॅग्नेटिक मोमेंट प्राप्त केलेले, हे मॅग्नेटायझेशन सगळे डोमेन्स एका डायरेक्शनला गेले. आता समजा मी मॅग्नेटायझिंग फील्ड एच इक्वल टू 0 केली तर काय होतं की सगळे डोमेन त्यांच्या ओरिजिनल डायरेक्शनला येत नाहीत, त्यातले काही नकार देतात, आहे त्याच पोझिशनमध्ये राहायला पसंत करतात, आणि त्यामुळं तरी पण त्या सबस्टन्सला मॅग्नेटिक मोमेंट प्राप्त होते. आणि हीच प्रॉपर्टी आपण त्या हिस्टॅरिसिस कर्वमध्ये बघणार आहोत. सो व्हॉट हॅपन, सो फेरोमॅग्नेटिक फील्ड, सो वी कॅन से दॅट so that substance possess the net magnetic moment at normal temperature. मतलब iron, cobalt, nickel, so that is Fe, then cobalt and nickel. These substances are possess magnetic moment at normal temperature. त्या नॉर्मल टेम्परेचरला त्यांचं मॅग्नेटायझेशन अगदी होतं. सो वी कॅन से दॅट ॲट नेट मॅग्नेटायझेशन ॲट नॉर्मल टेम्परेचर. नॉर्मल टेम्परेचर म्हणजे आपलं रूम टेम्परेचरला समजा आयर्न किंवा सबस्टन्स असेल किंवा कोबाल्ट असेल आणि मॅग्नेटिक फील्ड अप्लाय केली तर त्याचं मॅग्नेटायझेशन नॉर्मल टेम्परेचरला होतं. बट व्हॉट हॅपन, दिस मॅग्नेटायझेशन डिपेंड्स अपॉन द टेम्परेचर. सो दिस मॅग्नेटायझेशन डिपेंड्स अपॉन टेम्परेचर. So if we plot a graph of, so I will scroll out, if we plot a graph of, so this is, suppose Ms is a spontaneous magnetization and this is the temperature of the graph, then we can say that this is the graph. So this is the Tc, so it is 0 degree, so we can say that. Now one thing is that at 0 degree centigrade, the spontaneous magnetization Ms is maximum in all the substance, ferromagnetic substance. म्हणजे 0 डिग्री केल्विन टेम्परेचरला आयर्न, कोबाल्ट, निकेल हे जे एलिमेंट असतात ना ते ऑलरेडी मॅग्नेटाइज्ड असतात. सॅच्युरेशन स्पॉन्टेनियस मॅग्नेटेशन असतं त्यांच्यातून, आणि ते मॅग्नेटाइज अतिशय तिथं मग एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड लावायची गरज नाही. सो वी कॅन से 0 degree centigrade. सो वी कॅन से दॅट. Now as you increase the temperature, so this magnetization decreases, and at particular temperature, so this magnetization becomes 0, or we can say that at this temperature that ferromagnetic substance becomes the paramagnetic. This temperature is called as Curie temperature. बघा मी काय सांगितलं की at 0 degree centigrade the magnetization is maximum. 0 degree Kelvin temperature, 0 degree Kelvin, we can say that the magnetization is maximum. Ms is maximum. If you apply the magnetic field, they get strongly magnetized. Magnetized होतात असते लगेच 0 degree Kelvin संपूर्ण सगळं at 0 degree. But as you increase the temperature, this spontaneous magnetization decreases continuously, and at particular temperature it becomes the 0, or we can say that at that particular temperature that ferromagnetic substance convert into the paramagnetic substance, and that particular temperature is called as Curie temperature, denoted by Tc. So this is one thing. Now Curie temperature we can write like this. So now there are certain elements, that is gadolinium and terbium. Gadolinium, that is Gd, and terbium, these are the substances which are quite ferromagnetic below room temperature, and other rare earth, these are the rare earth elements. Now other rare earth elements are ferromagnetic at very low temperature. rare earth element म्हणजे काय, तुमच्या पेरियडिक टेबलमध्ये खालचं जे टेबल असतं ना आडवं, त्यातले जे एलिमेंट्स असतात त्या अतिशय कमी टेम्परेचरला ते सुद्धा पदार्थ आहे फेरोमॅग्नेट असतात. पण आता रूम टेम्परेचर म्हणजे आता जे टेम्परेचर आहे त्याला आपल्याला हे 3 एलिमेंट्स आयर्न, कोबाल्ट, निकेल आर द ferromagnetic. So these are actually what happened, the number of ferromagnetic substances are limited. एवढे 2-3च पदार्थ दिसतात एलिमेंट्स जे फेरोमॅग्नेटिक असतात. सो देअर प्रॉपर्टी कॅन बी स्टडीड युजिंग द हिस्टेरिसिस. सो विल सी इन नेक्स्ट सेक्शन.
So this is about ferromagnetism. Now we, so today, now we'll stop here today. So thank you.